नमस्कार शेतकरी मित्रांनो. मला बऱ्याच शेतकऱ्यांनी आंबा बागेला शेणखत कोणत्या पद्धतीनं किंवा कशा कशा प्रकारचं शेणखत द्यायचं याबद्दल विचारलं होतं. तर हा मी जानेवारी महिन्यात 4 टेलर शेणखत घेतला होता आणि त्याला 2-3 वेळा मी पाण्याने चांगल्या पद्धतीनं भिजवून घेतलं होतं आणि 200 लिटर स्लरी करून त्यामध्ये डिकंपोजर मिक्स करून ती जी स्लरी आहे डिकंपोजरची ती मी ह्या सर्व खतामध्ये मिक्स केली होती. मी 2 वेळा केलं होतं आणि JCBच्या साहाय्यानं मी ते 1-2 वेळा हलवून घेतलेलं आहे खत. त्यामुळे पूर्ण शेणखत जो आहे तो आता सगळा कुजलेला आहे. नवीन न कुजलेला शेणखत बागेला अजिबात देऊ नका. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे आंब्याची झाडं आपली जातात. मागच्या वर्षी मला हुमणी कंट्रोल करायला खूप खर्च झाला होता. त्यामुळे मी यावर्षी अगोदरच शेणखत घेऊन त्या पद्धतीनं मी डेपो लावून तो पूर्णपणे मी हा शेणखत कुजवलेला आहे. तर एकदम कुजलेलं आहे शेणखत आणि एकदम मातीसारखा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हीही करू शकता. नमस्कार.